तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। वेदांत अग्रवालला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। वेदांत अग्रवालची आपण ही गाडी पाहतोय, त्याला घेऊन चाललेले आहेत पोलीस। वेदांत अग्रवालला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। संज्ञान म्हणूनच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। तर त्याला कोर्टात हजर केलेला आहे। वेदांत अग्रवालला कोर्टामध्ये हजर केलेला आहे आणि आता या संदर्भात कोर्ट नेमकं काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, वेदांत अग्रवालला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता या संदर्भात बाल न्यायालय नेमकं काय निर्णय देतं, काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स? आपण पाहतोय की पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये जो अपघात झाला होता, ज्या अपघातामध्ये 2 जणांनी जीव गमावला होता, त्यातील आरोपी जो मुलगा होता त्याच्यावर आता पुणे पोलिसांनी एक कलम वाढवून लावलं होतं 185 आणि त्या संदर्भात आता या आरोपी मुलाला पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या बाल हक्क न्यायालयामध्ये जे आहे ते हजर करण्यात आलेलं आहे। आता काही वेळा त्या ठिकाणी त्याला पुणे पोलीस घेऊन आलेले आहेत आणि त्यानंतर आता त्याला न्यायालयामध्ये जे आहे ते घेऊन गेलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी जो कलम लावले होते त्याच्या विरोधामध्ये अनेक संघटना पक्ष आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता। त्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात दखल घेत पुणे पोलीस आयुक्तालयात एक बैठक घेतली। त्यानंतर जो आहे तो या ठिकाणी पोलीस जागे झाले आणि त्यानंतर एक कलम वाढवण्यात आला आणि त्या कलमाच्या नंतर पोलीस जे जागे होऊन त्यांना परत एकदा त्या मुलाला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याला आता जे आहे ते येरवड्यातील बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। अगदी सचिन, आपण पाहतोय आता त्याला बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। त्याच्यासोबत आणखीन कोण कोण आहे? नक्कीच आपण पाहतो की या संदर्भात जे आरोपी होते ते बाकीच्या आरोपींना पुणे सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते पुणे पोलिसांनी हजर केलेला, काही जणांना केलेला आहे तर काही जणांना अजून करणार आहे। मात्र हा मुलगा अल्पवयीन असल्याने याच्यावर जो गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात आवाज अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठवला होता, कारण त्याचा जामीन जो आहे तो तात्काळ पुणे सत्र न्यायालयाने केला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांवर जी झोड उठली त्यानंतर पुणे पोलिसांनी या ठिकाणी या बाल आरोपीवरती 185 एक गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये खरं तर दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा होता आणि त्या गुन्ह्यामध्ये आता परत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर आता त्याला पुण्यातल्या या बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। अगदी धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, वेदांत अग्रवालला बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता या संदर्भात कोर्ट नेमकं काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संज्ञान सिद्ध झाल्यास त्याला अटक केली जाणार आहे। संज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलीस मागणी करणार आहेत आणि त्यामुळे आता पुणे पोलिसांची ही मागणी मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, वेदांत अग्रवालला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। बाल हक्क न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलेला आहे। हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि त्याला संज्ञान ठरवण्यासाठीची मागणी पुणे पोलिसांनी केलेली आहे। ही मागणी मान्य होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, पुणेमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता। पोर्श गाडीनं वेदांत अग्रवालनं भरधाव वेगात ही कार चालवली होती आणि या कार खाली चिरडून दोघांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे आता सर्वच जण आक्रमक झालेले आहेत। सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांनी सुद्धा आवाज उठवला होता। त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कडक कारवाईचे निर्देश दिलेले होते आणि आता वेदांत अग्रवालला बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। संज्ञान सिद्ध झाल्यास वेदांतला अटक होणार आहे, त्यामुळे आता पुणे पोलिसांची मागणी आता हे न्यायालय मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत ज्यांना अटक झालेली आहे त्यांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे, त्यामुळे तिथे सुद्धा नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर आता सर्वत्र एक वेगळ्या पद्धतीने आवाज उठवला जातोय। यावर कारवाई झालीच पाहिजे, मोठी कारवाई झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अनेक सामाजिक संघटना, राजकीय वर्तुळातून सुद्धा ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे आणि आता वेदांत अग्रवालला बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात या संदर्भातली सुनावणी होईल आणि यावेळी कोर्ट नेमकं काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण पाहतोय वेदांतला संज्ञान ठरवण्यासाठीची मागणी पुणे पोलिसांनी केलेली आहे। वेदांतावर आधी 304 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता कलम वाढवून 185 कलम सुद्धा त्याच्यावर लावण्यात आलेला आहे आणि त्याला संज्ञान ठरवण्यासाठीची मागणी पुणे पोलिसांनी केलेली आहे।
ही मागणी आता कोर्ट त्या संदर्भात काय निर्देश देतं, ही मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वेदांत हा अल्पवयीन आहे आणि त्यामुळे त्याला संज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलीस आग्रही आहे। त्या संदर्भातली मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात नेमकं कोर्टात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आता अल्पवयीन आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। वेदांत अग्रवालला बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत त्याच्या वडिलांसह विशाल अग्रवालसह इतर जे आरोपी आहेत त्यांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। तेव्हा आता या दोन्ही ठिकाणी नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, का अधिकचे अपडेट्स आहेत? त्या आरोपीला संज्ञान ठरवावं अशी पुणे पोलिसांची मागणी आहे, ही मान्य होते का याकडे सुद्धा लक्ष लागले? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी जो मुलगा जो होता, तो आरोपी होता, त्याच्यावर गुन्हे कमी लावल्यामुळे त्याला पुणे सत्र न्यायालयाने तत्काळ जामीन मंजूर केला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांवरती टीकेचं झोड उलटलं होतं। त्यानंतर खरं तर पुणे पोलिसांनी त्याची दखल घेत अनेक सामाजिक संघटनांनी या संदर्भाची दखल घेत अनेक पक्षांनी दखल घेतली होती आणि त्याचनंतर आता त्या मुलावर जो आहे तो 185 खात्याचा एक गुन्हा जो आहे तो कलम लावल्यानंतर त्याला आत्ता पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या या बाल हक्क न्यायालयामध्ये जे आहे ते हजर करण्यात आलेला आहे। तो संज्ञान दाखवण्यात यावा किंवा त्यासाठी खरं तर पुणे पोलिसांचा आता प्रयत्न आहे। त्यानंतर आता त्याला हजर करण्यात आलेला आहे। आज त्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। एकूणच पाहतोय की आपण गेले 2 ते 3 दिवसापासून पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेले अपघात प्रकरणाचे वेगवेगळे CCTV असतील किंवा त्या ठिकाणची घटना असेल ही अतिशय दुर्दैवी आहे, ज्यामध्ये दोघा जणांना जीव गमवावा लागला होता। भरधाव वेगाने खरं तर जी कार कल्याणीनगर परिसरातून जात होती त्याचा चालक हा मुलगा होता आणि त्याच्यासोबत असणारे खरं तर त्यांना सर्वांना आरोपी करावं असं एक मागणी होती। एकूणच जे पब आणि बार जे सुरू होते त्याही संदर्भात खरं तर पोलिसांनी दखल घेत एक्साईजनी दखल घेत त्या संदर्भातले बार पब बंद करण्यात आले आहेत। मात्र ज्या आरोपी आहेत त्या आरोपीच्या संदर्भातली मुख्य घटना होती की त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती अनेक जणांकडून करण्यात येत होती आणि त्याच संदर्भात पोलिसांवरही टीकेचं झोड होतं। अखेर याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पुण्यामध्ये दाखल झाले।